नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत दाखल झालेले 6 खासदारांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्या 50 मिनिटाच्या मॅरेथॉन बैठकीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार, महिला आरक्षण आणि खासदार संजय राऊत यांच्या टीकेवर अत्यंत सडेतोड उत्तर दिले. नुकत्याच ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले आहेत. या प्रवेशानंतर आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिंदे आणि या 6 खासदारांनी घेतलेली अमित शहा यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ही एक बैठक केवळ खासदारांच्या मतदारसंघातील विकास कामावर केंद्रित होती. कृष्णा मराठवाडा सचिन प्रकल्प, रेल्वे, रस्ते आणि पंतप्रधान आवास योजनेसारखे विविध विकास कामाच्या प्रस्ताव आणि पत्रे अमित शहा यांच्याकडे देण्यात आले होते. दिल्लीतील विकास कामे मार्गी लावण्यासाठी समन्वयक कोणाकडे असेल याबाबत बोलताना शिंदे म्हणालेत की स्वतः अमित शहा यांनी शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.